आशू उठ उठ चल, चला उठा, आवरायचं की नाही? चल चल उठ. एक 5 मिनिटं. अरे उठ आता. नाही नाही उठ, चल उठ उठ. मला झालं काय काय बघतोय असं? काय ते कानातले का बदलले? ते चांगले होते की. काय काय नाही, आवडतो मी आता. चल एक मिनिट थांब इथे. तू काय बोलला आता? तू माझ्याकडे बघत होता? नाही, तू आता काय बोलला? झोपलो होतो ना. असं काय करते? हो का? मग एक मिनिट, मग मी कानातले बदलले हे कसं कळलं तुला? ते असंच डोळे उघडले ना असे असे तर दिसलं मला तिथे. मग तू सांग ना क्लिअर की मी तुला बघितलं. हो बघत होतो, मला छान वाटत होतं आणि माझी बायकोच आहेस तू, मी बघणारच आहे तुला. हे सगळं बोल ना, तू मला ऐकायचंय. तसं काही नाहीये. पण तुझं ना काही होणार नाहीये. अरे मी काय म्हणते, मग मी ते म्हणजे हे आधीचेच घालू का कानातले? हा म्हणजे तू तुझ्यावर आहे. तू तसं माझ्यावर नाही, तुला आवडले नाही ना, का बदलले असं विचार. तसं काही नाही. मी घालते हे तर काय आता. घालू ना? हा ओके ठीक आहे, आवरा. चंदन, आजी उठ उठ. अरे दिव्या तिकडं आहे, तू पटकन जा आणि तयार हो. चल थँक्यू बोलायचे बिलायचे ना ते समज. नंतर ती जर महामाया आली तर काय होईल तुझं? चल 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 पटापटा आवरून घे बरं का. ती नाहीतर कैदशीने आली ना तर बोंबललच. जाय इकडं जा. हा जा. चंदन, दिव्या ते मी काल बाहेर निघ इथून. दिव्या माझं ऐकून तर मला नाही ऐकायचंय तुझं, तू जा इथून. दिव्या, मला कोणी काही शिकवू नका. चंदन, तुला शेवटचं सांगतेय, इथून निघ. मला तुझं तोंडही पाहायचं नाहीये. दिव्या, नाही ऐकायचंय मला तुझं. अगं दिव्या, काय आहे? काय चाललंय तुझं? आई बाईची तुम्ही दोघी मध्ये पडू नका. हा माणूस ह्याच लायकीचा आहे. तू आता उभाच किती नालायक आहेस, तुला कळत नाहीये का मी काय सांगते ते? दिव्या, आवाज खाली करून बोला. मी त्याला बाहेर घेऊन जाते. तमाशा करते. ए बाबा चल र, चल ये बघ. हो आता शांत राहा. तिचं टाळकं फिरलेलं आहे आणि ते लय गरम झालंय, त्याच्यामुळं जरा तू शांत राहा. काय? हा हा जा चल. हो आणि सरकलंय माझं टाळकं, गरम आहे. तू ना नशीब समज, तुझं डोकं नाही फोडलं मी. अगं ए दिव्या, तुम्ही का त्याला आत घेतलं? जरा शांत हो की. काय चाळीत तमाशा करतीस होय का? तुला सांगितलं होतं ना मी, मला नाही बोलायचं त्याच्याशी. तुला माहित नाहीये बायाची. समजा माहितीये, समद माहितीये मला. समद त्यानं सांगितलंय. मग तू का घेतलं त्याला घरात? दिव्या, आईंशी या आवाजात बोलायचं नाही. आणि आता तू एवढा सगळा तमाशा करतेस, पण तूच त्याच्याबरोबर पळून गेली होतीस ना?
म्हणजे तुम्ही माझा विचार केला कोणी? माझ्या मनात काय आहे हे जाणून घ्यायचा प्रयत्न केला? काय अगं काय बोलती ही? अगं आशूला तूच पसंत केलं होतंस ना? अगं पण माझं प्रेम होतं चंदनवर आणि हे सगळं जे मी केलं ना हे तुमच्या दबावात येऊन केलं. काय? आमचा काय संबंध त्याच्याशी? आणि त्याच्यावर जर तुझं प्रेम होतं तर आशूवर प्रेम कशाला केलंस तू? हे बघ उगा तरी आम्हाला दोष द्यायचा नाही सांगून ठेवते तुला. अरे पण तुम्ही लग्नाची घाई केलीच ना. मी मूर्ख आहे. मला वाटलं तो फ्रॉड माणूस माझ्यावर प्रेम करतो. तुम्ही जर मला लग्नासाठी वेळ दिली असती ना मला कळलं असतं की हा फ्रॉड आहे आणि यातलं काहीच झालं नसतं. तुमची चूक आहे. काय? हो तुमची चूक आहे. त्या शिवाची चूक आहे. नेहमी तर प्रत्येक मुलगा ती व्यवस्थित बघायची पण आशूच्या वेळेस तिने काहीच प्रयत्न केला नाही. अगं पण प्रत्येक हो सगळी चूक माझीच आहे. त्यांनी मला फसवलं ही पण माझीच चूक आहे. होय तुझी चूक आहे. याचा अर्थ लग्नाच्या आधीपासून तुझं त्याच्यावर प्रेम होतं आणि तू घरी ज्या काही वस्तू घेऊन यायचीस त्या सुद्धा तुला त्या चंदनने दिल्या होत्या ना? बरोबर आहे. अगं त्यानं नुसतं श्रीमंत आहे म्हणून सांगून तुला फसवलं नाही तर त्यानं समज केलं तुझ्यासाठी. ऋण काढून सण केले की. अगं मग म्हणून काय तो बरोबर झाला? आम्ही असं कोणी म्हटलेलं नाहीये दिव्या. आणि हे बघ तू इतके दिवस त्याच्या सोबत होतीस तो खरा आहे खोटा आहे हे तुलाही कळलं नाही. ही तुझीच चूक आहे. हो आहे माझी चूक. मला नाही कळलं. फसवलं त्यांनी मला. मी मूर्ख ठरले. खुश पण आता सांगते ह्या पुढे मला त्याचं तोंडही बघायचं नाहीये. आणि लक्षात घ्या तुम्ही जर त्याला ह्या घरात घेतलं तर मी ह्या घरातून निघून जाईन आणि मग माझं काय होणार मी कुठे जाते ह्याचे जबाबदार तुम्ही ठराल. काय बोलती काही दिव्या आहे ही खरोखर डोसक्यावर पडलेली पोर आहे. काय करायचं हिचं? येळच्या येळेला जर तिला दाबली असतीस ना तर ही अशी वागली नसती. पण माझ्या शिवाला सारखं वरडत बसलीस पण तिच्यावर काय केले नाही संस्कार. काय भाई बाबा आशू बुशू काय म्हणतो? मजेत बोल. अरे मी तुला अशासाठी बोलवलं की मला जरा मदत हवी आहे तुझी. शिवाचा बर्थडे सो तिच्या बर्थडेला काय काय करायचं काय काय नाही करायचं जरा प्लॅनिंग करा. मला जरा आयडिया दे ना. हे तू दात काय काढतो रे सतत? बाबा तू प्रेमात एकदम डुबुक बुडालास म्हणून सगळे नाही आहे म्हणजे वेडायस का? वेडा हा लाजतंय कोण? लाजतंय कोण? नाही इथे लाजत आहे. सीटवर बसून लाजतंय. अरे यार, तू लाल कोणाचे लाल झाले? तुला कशासाठी बोलवलं मी? मला माहितीये हा भाई तुझं हे जे रूप आहे ना ते भारी आहे बाबा. बरं तू एक काम कर शिवाला गजरा घेऊन जा. गजरा? गजरा शिवासाठी जरा थोडं असं बेसिक नाही होणार का? हे बघ आशू एक मुलाचा सल्ला देतोय घे. दे. स्त्री कोणतीही असो कोणत्याही वयातली असो तिला गजरा आवडतो. आवडतो? भाई गॅरंटी आपली. घेऊन जा तुलाही कळेल. नेतो. ऑल द बेस्ट. थँक्यू. पण आशू एक सांगू का? बोल. नाही म्हणजे मी तुला दिव्याच्या प्रेमात बुडालेलं पाहिलंय पण हे वेगळं आहे. हे प्युअर आहे डीप आहे. काय प्युअर आहे म्हणजे? त्याला कोणाची नजर नको लागायला. अरे नाही लागणार रे. काय तू काय घेऊन आलाय सकाळ सकाळ? अरे बाबा मी खुश आहे रे. चल फिरायला जाऊ. चल. आजी 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 मला तुमच्याशी बोलायचं आहे. आजी 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 एक मिनिट. आजी आजी असं जाऊ नका. आजी पाय धरतो. आजी थांबा प्लीज. मला मला चंद इथं ना गल्लीत तमाशा नको. इथे लोकांच्या समोर नाटकं जे काही बोलायचं ना तिथं बाकड्यावर बसून बोलूया. तमाशा करायची सवय झाली आहेस नाही. बस आता बोल तुला काय बोलायचंय ते. पण एक गोष्ट ध्यानात ठेवायची. तू जे काय मला सांगशील ते सांगितल्यानंतर मी तुला माफ करेन. माझं मन बदलल आणि मी घरात चल म्हणन तुला तर ते होणार नाही. कारण तुझी चूक इतकी मोठी आहे ना की ती काना डोळा करण्यासारखी नाही आहे. मला मला मान्य आहे आजी. तुम्ही बरोबर बोलताय. खूप मोठी चूक घडली माझ्या हातून. मी जर श्रीमंतीचं सोंग घेतलं
दिव्याला नाही नाही त्या गोष्टींबद्दल खोटं बोललो, नसते देखावे उभे केले. आजी, मी जे काही केलं ते का केलं? कारण मी प्रेमात होतो. नाही, मला मला मान्य आहे सगळी चूक माझीच आहे, पण माझं दिव्यावरचं प्रेम कधीच खोटं नव्हतं, कधीच नाही. आजी, या सगळ्या गोष्टींदरम्यान मी दिव्याला कधीच त्रास दिला नाही किंवा तसा प्रयत्नही केला नाही. आजी, मी तिला गावी घेऊन गेलो हेच सांगायला की अगं मी श्रीमंत घरातला नाहीये, मी फार साधा आहे, पण मला थोडा वेळ हवा होता आजी. कारण भीती होती की ती लगेच मला सोडून निघून जाईल. मला वाटलं की तोवर तिला गावाकडच्या आयुष्याची, तिकडच्या राहणीमानाची सवय होईल, तिचा सराव होईल. आजी, एवढे दिवस दिव्या माझ्याबरोबर त्या गावात राहिली, सगळ्या गोष्टी शिकली. मला फार कौतुक वाटायचं हो तिचं. पण तिला जसा मी इथे घेऊन यायचो ना, ती परत तशीच वागायची, सारखा पैसा 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 करायची. दिव्यासाठी कदाचित पैसा महत्वाचा असेल, पण माझ्यासाठी फक्त माझी दिव्या महत्वाची हो. आणि आजी, मला माहिती होतं की एक ना एक दिवस माझ्यावर ही वेळ येईल आणि मला येऊन तुमचे पाय धरावे लागतील. पण तोवर तिला जसं आयुष्य हवं आहे तसं मी द्यावं आणि तिच्याबरोबर राहावं असंच मला वाटलं. आणि आजी, खरं सांगतो, जर दिव्याला हेच हवं असेल ना, तर मी आयुष्यभर उधारी माझ्या डोक्यावर घेऊन जगायला तयार आहे. फक्त तिने माझ्या बरोबर असावं. इथंच चुकलास सर तू. नाही म्हणजे तू तिच्यात बदल चांगले केलेस, तिला रीतभात शिकवली, ती शिकली. पण बाळा, अरे तू एक करायला पाहिजे होतस. तुझं सत्य सांगून ना तिचं मन जिंकायला पाहिजे होतस, तिला जिंकायला पाहिजे होतस. पण चुकलास कुठं माहितीये? सत्य सांगितलं नाहीस ना तिथं. अरे तिला सत्य सांगून जर तिचं मन जिंकलं असतस ना, तर आयुष्यभर तुम्ही एकत्र राहिला असता. अरे बाळा, खोट्याच्या आधारावर संसार टिकत नाही रे. कळलंय मला आजी, खरंच कळलंय. आणि मी तुम्हाला शब्द देतो, मी जसा आहे तसा राहून दिव्याचं मन जिंकेन, खरंच जिंकेन. इतकं सोपं नाहीये ते. सोपं अगोदर तरी कुठं होतं आजी? दिव्यावर प्रेम होतं म्हणून मी एवढा खोटा बोललो आणि एवढ्या चुका केल्या. पण आता मी त्याची शिक्षा भोगायलाही तयार आहे, हवा तितका पश्चाताप करायलाही तयार आहे आणि परत तिच्यासाठी उभा राहायलाही तयार आहे. फक्त माझी दिव्या मला परत हवी हो. खरंच तुझं प्रेम आहे माझ्या दिव्यावर? हो आजी, माझं आयुष्य आहे दिव्या आणि तिच्यावर केलेलं प्रेम हेच माझ्या आयुष्याचं सगळ्यात मोठं सत्य आहे. ठीक आहे, तुझ्यासाठी मी एकदा प्रयत्न करेन. कारण माझ्या दिव्यावर तुझं खरं प्रेम आहे हे थोडं थोडं का होईना पण माझ्या लक्षात येत आहे. पण पहिल्याच ह्याच्यात ती माझं ऐकल असं काही मला वाटत नाही. कारण किती बी झालं तरी ती माझी नात आहे. ती किती हट्टी आहे ना ते मला चांगलं माहित आहे. पण प्रयत्न तर मी नक्कीच करणार. हा, सांभाळत राहा. काय झालं ग आई? काय झालं काय? तू आहेस कुठे? हा, धड भेटला पण नाहीयेस तू मला. काय ते फिरायला गेलात, मग सगळा गोंधळ घरात, दिवाळी, या सगळ्यामध्ये माझ्या वाट्याला येतच नाहीस हल्ली तू. एक काम कर, ये इथे बस
बस इथे बस. असं काही नाहीये. बोल. आधी मला सांगायचंस हे कर ते कर. आता तेही नाही आणि तुझं लक्ष काय कुठे वेगळीकडेच असतं हल्ली. आई असं नाहीये. ठीक आहे, मग मला सांग हे काय नवीन वारे वाहत आहेत? कुठले? हेच तू शिवाला काय उत्तर देणार वगैरे? मी का ते सगळे उगाच चिडवतात मला काहीतरी उत्तर दे. आशू, आई आहे मी तुझी. तुझ्या चेहऱ्यावरून कळतं मला काय चाललंय तुझ्या मनात ते. काय? मला तुझं सगळं चांगलंच व्हायला हवंय, त्यामुळे तुला जे हवंय ते चालेल मला. पण त्यात तू असा कुठला निर्णय घेऊ नकोस ज्याने तुझं नुकसान होईल. म्हणजे हे बघ, मोहाचे क्षण खूप असतात, पण त्याच वेळी आपण पावलं सांभाळून टाकायची असतात. हो अगं मी नाही ते सगळे विचारतात उत्तर दे मग मी काय मी थोडी काय ठीक आहे, तुला माहितीये ना तुला काय वाटतंय ते. हो मला माहितीये ऍब्सोल्युटली. ठीक आहे, ठीक आहे. बर मी येतो. आलोच जरा आलोच मी. ठीक. आशू, तू विषय टाळतोयस पण तुझा चेहरा वेगळंच सांगतोय. मला भीती वाटते तू होकार तर देणार नाहीस ना शिवाला. या दादा. एकच मिनिट थांबा. ए आई, काकू, संपदा, शिवा, ये काकू ये. काय आशू, काय झालं? अगं ये ग. अरे वा, गजरेवाला. हे बघ. सीताई आशूने गजरेवाला खरा बाहेर बोलवलाय, लवकर ये. आई काय रे ये. हे कशासाठी? घे तुमच्यासाठी. काय हे बघ. आयुष्यभर गजरे आणले? हा अगं ते बाहेर उभे होते तर त्यांना म्हणलं आत या जरा, आत सगळ्यांसाठी गजरे. सगळ्यांसाठी? हा काकू, मग खूपच रोमॅन्टिक होत चाललायस रे तू. तोंड बंद ठेव नाही तर तुला गजरा तुला देणारच नाही. हा बरोबर, मला खा आता. गप्प बस. हे घे. थँक्यू. आई थँक्यू. आशू थँक्यू. मी एवढा वाईट वागूनही तू माझा विचार करतोयस. थँक्यू. चल चल, आता जिच्यासाठी हे सगळं चालू आहे तिला पण दे ना. जा जा लवकर जा. तुझा ए, गजरा. नाही, नाही, बघ. शांत. तू घाल गजरा. गजरा ना लांब केसातच छान दिसतो ना, म्हणजे माळता येतो ना. बरोबर आहे आईचा आशू. नाही म्हणजे शिवाला गजरा छानच दिसेल, पण माळणार कसा? केस तर काय एक गजरा ही अशी गोष्ट आहे जी सगळ्या बायकांवर छान दिसते. दादा पैसे या. अरे वा आशू, छान दिसतोय गजरा. मस्त. हे तुझं उत्तर आहे का? म्हणजे गजरा आहे. तू जरा गप्प बसतेस. नाहीये का? मग दे ना पटकन उत्तर गप तुझं. ग, असं काही नाहीये. दादा पैसे या. असं काय करतोय? सांग ना उत्तर. गप्प बस. आई टाकू केस. मला उत्तर दे. अरे. सांग सांग उत्तर सांग. तू मला म्हणालास वेगळं आणि वागतोयस वेगळं. या शिवाने तुला प्रेमात पाडलं की काय?